तुमच्या विचारात, वागण्यात आणि बोलण्यात उत्साह असला तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्याकडे आकर्षित होतात. तुमच्या विचारात, वागण्यात आणि बोलण्यात उत्साह असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्याकडे आकर्षित होतील. तर गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात? आय होप सगळ्या मस्त मजेत आणि छान असेल. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर सुरुवात झाली अशी की 6 वाजता अचानक जाग आली आणि बाहेरचं थंड वातावरण बघून उठायची इच्छाच होत नव्हती. मग विचार केला, चला बाबा स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे ना, मग उठावंच लागेल. छान लवकर उठले. सकाळचं छान वातावरण होतं आणि हवेत छान गारवा पण होता. मग बाहेर थोडं फिरायला गेली. छान निसर्ग अनुभवला. थोडा हलका फुलका व्यायाम केला आणि घराकडे माझी पाऊलं वळली. घरी येताच माझा मोर्चा वळला तो रोजच्या घरकामाकडे. त्यात घर झाडून घेतले आणि किचनची साफसफाई केली, म्हणजेच आवराआवर केली आणि स्वतःची तयारी करून स्वयंपाक करायला घेतला. तर मी स्वयंपाक करत असताना आज माझ्या डोक्यात प्रश्नच नव्हता, म्हणजे आज मी काय बनवू हा रोज असणारा प्रश्न माझा आधीच प्लॅनिंग केल्याने या प्रश्नाचं उत्तर आधीच माझ्याकडे होतं. तर मी आधीच ठरवलं होतं की रात्रीच विचार करून ठेवला होता की उद्या मला सकाळी फोडणीचा भात म्हणजेच मुगाची डाळ टाकून खिचडी करायची आहे. काही जणी त्याला मसाले भात पण म्हणू शकतात जर त्याच्यात थोडं व्हेजिटेबल्स ॲड केले तर मी फक्त मुगाची डाळ, कारण नुसता मसाले भात केला तर आमच्याकडे कुणालाही आवडत नाही. तर मला आधीपासून मग ती तशी सवय लागलेली आहे की नुसताच मसाले भात नाही करायचा, तर त्याच्यात थोडी मुगाची डाळ जर टाकली तर त्याची चव थोडी वेगळी लागते. तर मग इथे मी मुगाच्या डाळीची खिचडी छान बनवण्याचा बेत केलेला होता. तर हे जे आहेत, आधी मी छान मस्त रेडी झाली, किचनमध्ये आली छान आणि आजचा मूड खूप फ्रेश होता. तर किचनमध्ये येऊन मस्त गॅस सुरू केला आणि त्याच्यावर पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये अडीच पळे तेल टाकलं. तेल छान गरम होऊ दिलं. त्यामध्ये ना मोहरी टाकली. मोहरी तळतळू दिली. त्यात जिरं टाकलं. आणखी जिरं टाकल्यानंतर छान 4-5 मिरच्या आणि थोडं जिरं मी आधीच ठेचून ठेवलेलं होतं तयारी करताना, आणि त्यात थोडेच्या 1 गाठा लसणाचा पण मी आधीच कुटून ठेवला होता. मी आमच्याकडे भाषेमध्ये थोडा कांडला होता असं म्हटलं असतं. तर थोडं मिक्सअप, मग तुम्हाला लक्षात नसतं आलं की कोणाला कांडलं असं एक हे झालं असतं. तर ते कुटून ठेवलेलं होतं मी लसणाचा गाठा. 2 मध्यम आकाराचे कांदेही कापून ठेवले होते बारीक आणि टोमॅटोही कापून ठेवले होते बारीक. तर असं हे सगळं साहित्य तर पातेल्यामध्ये छान जिरं मोहरीची फोडणी देऊन झालेली होती. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता. माझ्याकडे कढीपत्ता नसल्याने मी तो स्किप केलेला आहे. आणि छान मोहरी तळतळल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा छान गुलाबी कलरचा झाल्यानंतर त्यामध्ये मी लसण आणि जिऱ्याची जी पेस्ट केली होती, पेस्ट म्हणजे कुटलं होतं मी त्याला कढीपत्त्यामध्ये, तर ते टाकलं. ते छान त्यालाही थोडंसं 2 मिनटं शॅडो फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये छान जे मी मिरच्या कुटल्या होत्या त्या मिरच्याही टाकल्या. फोडणी झाल्यानंतर गरम पाणी टाकून, तांदूळ टाकून आणि मुगाची डाळ टाकून